नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण बघतोय की जीएमसी मुंबईचं फायनल सिलेक्शन यादी लागलेली आहे. जसं आपण बोललो होतो त्याचप्रमाणे सुद्धा घडतं. मी तुम्हाला 8 दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, 8 दिवसाच्या आधी, की येणाऱ्या या पुढच्या या वीकमध्ये 8 दिवसात तुमचं काय होणार, फायनल सिलेक्शन लिस्ट लागून जाणार. तसंच झालं. कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं या लागणार आहे आणि तसं झालं. काल रात्री 24 तारखेला नोटिफिकेशन आली की तुमचं सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे. आणि आता हे काय प्रोसेस असणार, काय सिलेक्शन म्हणजे कोणत्या प्रकारे सिलेक्शन करणार. एकाच 3 बोलवलंय त्या लोकांनी. मग एकाच 3ला म्हणजे काय ते डॉक्युमेंटमध्ये कापतील का, ह्या सगळ्या बाबी तुमच्या क्लिअर होऊन जाणार. तत्पूर्वी माझा परिचय देतो. मी सुद्धा आरोग्य विभाग ठाणे येथे कर्मचारी आहे. कुठे, ठाणेला. आणि जी पण आपली माहिती असते डॉक्युमेंटबद्दल एकदम प्रॉपर असते. आपण ह्या प्रोसेसमधून गेलेलो आहोत. ठीक आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरुवात करू. कोणते कोणते पॉईंट कव्हर करणार आपण. इथे तुम्हाला दिसत असेल जीएमसीची फायनल लिस्ट यादी लागली. एकाच 3 विद्यार्थ्यांना बोलवलं. डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि DV कधीपर्यंत होणार तुमचे. ठीक आहे. ह्या 4 पॉईंट पण 3 पॉईंट कव्हर करणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करू. इथे तुम्हाला एक प्रेस नोट आलेली आहे. काल रात्री आलेली आहे. ही प्रेस नोट कुठची आहे तर ग्रँड हॉस्पिटल मुंबई. इथे दिसते तुम्हाला स्क्रीनवर, ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई. ठीक आहे. जे हॉस्पिटलकडून आलेली आहे. आणि कधी आली हे प्रेस नोट तर 24 फेब्रुवारी 2002ला. प्रेस नोटमध्ये काय आहे एकदा समजून घ्या, कारण हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे तुम्हाला दिलं आहे प्रेस नोटमध्ये की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार ज्या पदासाठी शारीरिक पातळी नाही आहे, शारीरिक क्षमताची अट नाही आहे, त्या पदासाठी 200 गुणाची चाचणी घेण्यात आली होती. आणि त्यापैकी तुम्हाला पात्र किती टक्के पाहिजे होते तर 45%. किती टक्के? 45% पात्र पाहिजे होते. मग हे गोष्टी आता ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. आणि यामध्ये काय काय दिलंय खाली, एवढं वरच्या महिन्यामध्ये वरच्या पॅरेग्राफमध्ये एवढंच दिलं मी जे आत्ता बोललो तुम्हाला. इथे काय दिलंय तर शासन निर्णय 4 मे 2022 नुसार एकास 3 म्हणजे 1:3 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटसाठी बोलवणार. म्हणजे याचा इथेच तुमचा पॉईंट कट होतो की ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल त्यांना डायरेक्ट बाद करतील ते लोक. ठीक आहे. एवढं क्लिअर सांगितलं इथेच. एकाच 3 बोलवलं म्हणजेच डॉक्युमेंटमधून कट करतात. इथे दिलंय सोबत दिलेल्या सूचनापत्रातील नमूद कागदपत्रासह कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहावे. अजून दिलेलं नाहीये तारीख. ठीक आहे. हे तुम्हाला मी सांगेल की कधीपर्यंत होईल. सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहावे. पडताळणीकरिता गैरहजर उपस्थित राहणार नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या किंवा उमेदवारांच्या नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला इथं हजर जो राहणार नाही तो डायरेक्ट बाद होणार. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिले. आता बघू आपण की पॉईंट कोणते कोणते असणार, तर कोणते कोणते डॉक्युमेंट लागतं, काय काय प्रोसेस असणार, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू. चला थोडंसं बॅक घेऊन एकदा परत तो आपला हा. ठीक आहे. इथे दिसते निवड यादी लागली. आता यावरून तुमचे पॉईंट कव्हर होणार. एकाच 3 विद्यार्थ्यांना बोलवलं. एकाच 3ला बोलवलं म्हणजेच काय तर तुमचं कॅन्सलेशन होण्याचं सुद्धा चान्स आहे. थोडी जरी मिस्टेक असेल डॉक्युमेंटमध्ये तर तुम्ही बाद होणार त्या भरती प्रक्रियेतून. ठीक आहे. म्हणून कागदपत्र हे तुमचे एकदम प्रॉपर असायला पाहिजे. मग कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, डॉक्युमेंट कोणते लागतात. ठीक आहे. आता हा पॉईंट कव्हर करणार आपण. डॉक्युमेंट कोणते लागतात तर डॉक्युमेंटसाठी तुम्हाला मी आता सांगतो बघा. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही 10वीची मार्कशीट, 10वी 10th ज्याला बोलतो, 10वीची मार्कशीट, त्यानंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर बेटर पाहिजेच, बोर्ड सर्टिफिकेट. त्यानंतर 12वीची मार्कशीट, इथे लिहितो 12वी मार्कशीट. त्यानंतर तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला. शाळेत शिकत असाल, आता तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, PG असेल तुमचं, तर तिथलं बोनाफाईड तरी चालतं. ठीक आहे. हे झालं ग्रॅज्युएशन. आणि ग्रॅज्युएशनची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही तिथं टिक केलं असेल ग्रॅज्युएशन तर लागणार तुम्हाला. अदरवाईज तुम्हाला 10वी 12वीच लागणार. त्यानंतर तुम्हाला काय लागणार, कास्ट सर्टिफिकेट. हे फक्त कास्टवाल्यांना लागणार, ओपनवाल्यांना नाही लागत. कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडच असतं. दुसरी गोष्ट लागते तुम्हाला नॉन क्रिमिलेअर. नॉन क्रिमिलेअर हे कधीचे लागते, ज्यावेळेस फॉर्म भरला त्या फॉर्म भरायच्या आधीच्या तारखेपर्यंत व्हॅलिड असलेली कास्ट नॉन क्रिमिलेअर लागतं. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर नंतर अधिवास प्रमाणपत्र.
ज्याला डोमेसाईल बोलतो आपण, अधिवास प्रमाणपत्र लागतो एक. त्या अधिवाससाठी ही सुद्धा ह्याला व्हॅलिडिटी नसतं, अधिवास जुना असेल तरी चालतं. तर अधिवास प्रमाणपत्र. त्यानंतर कोणतं लागतं तर कास्ट झालं, नॉन क्रिमिनल झालं, अधिवास झालं, 10वीचे झाले आणि तुमची कास्ट व्हॅलिडिटीबद्दल सांगतोय. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर चालतं, अदरवाईज तुम्ही 6 महिन्यानंतर तिथे तुम्ही पत्र लिहून देता की मी 6 महिन्याच्या आत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देईल आणि ती होऊन जाते ते, कारण शासनाकडून पत्र देतात ते लोक, त्यामुळे ती 2-3 महिन्यामध्ये प्रोसेस होऊन जातं. दुसरी गोष्ट, तुम्ही कम्प्युटरचं MSCIT असतो ना आपला, MSCIT हा प्रमाणपत्र लागतो तुम्हाला, कारण फॉर्म भरताना MSCITची मागणी होती. मग MSCIT लागतं तुम्हाला. जर तुम्ही कुकसाठी भरला असेल, त्यामध्ये जर तुम्हाला कुकसाठी सर्टिफिकेट बोलले असेल तर कुकसाठी सर्टिफिकेट लागणार तुम्हाला, ठीक आहे तिथं. तर कुकसाठी असेल म्हणजे जे तुम्हाला सांगितलं असेल ते लागते आणि ते पाहिजे आणि व्हॅलिड पाहिजे. एवढंच सांगायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. अजून काही कोणाला इश्यू असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे. आता दुसरी गोष्ट एक सांगायचं राहिलं, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की DV कधीपर्यंत होईल, ठीक आहे. DV आता तुमचं काल हे फायनल सिलेक्शन लिस्ट लागलं 24ला, तर मार्च 12 किती मार्च 12च्या आत, 12 मार्चच्या आत तुमचं DV होऊन जाणार आणि मार्च 31च्या आत तुम्हाला म्हणजे मार्चमध्ये तुम्हाला 100% जॉईनिंग देतात. मार्च एंडपर्यंत कधीही जॉईनिंग देणार. 10 ते 12 मार्चच्या आतच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आता बोलावतील, ठीक आहे. सगळ्यांनी तयारी ठेवा आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.